नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित। कुठलाही सल्ला घेतला की मला बरं वाटलं पाहिजे, ही एक माणसाची गरज आहे, हो की नाही। मग तो कायदेशीर सल्ला असो किंवा आपल्याला बरं नाही असं झालं की आपण डॉक्टरकडे गेल्यावर सुद्धा आपल्याला एक छोटंसं औषध जरी मिळालं तरी आपल्याला कुठेतरी बरं वाटतं मानसिकदृष्ट्या, हो की नाही। काल मला असाच एक फोन आला एका सुनीता नावाच्या महिलेचा आणि तिने तिची स्टोरी एक 20 मिनिटांमध्ये मला सांगितली। तिचं असं म्हणणं होतं की ती एका चांगल्या बँकेमध्ये नोकरीला आहे, तिचा प्रेमविवाह झाला, आता तिला त्या लग्नापासून एक छोटंसं बाळ आहे, परंतु 1 वर्षापासनं ती आपल्या आईबाबांसोबत माहेरी राहते। याचं कारण विचारलं असता तिने मला असं सांगितलं की मॅडम, माझा जो नवरा आहे, आमचं 4 वर्ष अफेअर होतं, परंतु आता दारू पिण्याची जी एक ऑकेजनली जो तो दारू पित होता ते आता तो हॅबिच्युअल झालेला आहे, म्हणजे त्याला ती सवय जडलेली आहे, व्यसन जडलेलं आहे, त्यामुळे त्याचा स्वतःवर काही कंट्रोलच राहत नाही। आणि माझ्या प्रेग्नन्सीच्या दिवसात देखील त्याने मला मारहाण केली, शिवीगाळ केले, मी NC देखील फाईल केलेले आहेत, परंतु मला आता इन्सिक्युअर वाटतं त्याच्यासोबत राहणं। आणि त्याच्या सासू सासऱ्यांचा म्हणजे त्याच्या मुलाच्या आईवडिलांचा देखील मला थोड्या प्रमाणातच सपोर्ट आहे, ते असं मुलाला रोखत नाहीत, उलट ते माझ्यावरच दुसरा आळ घालतात की आता तो तुझा नवरा आहे ना, आता तुझं बघ काय ते, आता आमच्यापाशी तुम्ही रडत खडत यायचं नाही, हो की नाही। तर अशा प्रकारची जेव्हा वागणूक मला घरी सासरी मिळायला लागली तेव्हा मी विचार केला की आता माझ्या पोटामध्ये हे जे मूल आहे त्याच्या सिक्युरिटी करता त्याला चांगले संस्कार मिळावेत, अशा वातावरणात नको राहायला, म्हणून मी माझ्या आईवडिलांकडे मॅडम आज 1 वर्ष झाले राहते। पण आता नोकरी व्यवस्थित चालू आहे, आईवडील माझ्या त्या मुलाला बघतायत, परंतु ह्या लग्नाचं आता भवितव्य काय। आणि म्हणून ती म्हणाली की म्हणून मी आपल्याला फोन केला याच करता की पुढे स्टेप काय घेऊ मॅडम। लोक लगेच सांगतात की अरे वकिलाकडे जाऊ नको, पोलिसांकडे जाऊ नको, कारण ही भीती असते की अरे माझा पटकन डायव्होर्स तर नाही होणार ना, मला कोर्ट कचेरीच्या त्या तारखा अटेंड तर करायला लागणार नाहीत ना। तर ह्या सगळ्या भीतीमुळे मला आज 6 महिने झाले तर मी कुठल्याही वकिलाला अजून अप्रोच केलेलं नाही आहे। तर माझं तिला सांगणं हेच होतं, अर्ध्या तासाचं कम्युनिकेशन झाल्यानंतर मी तिला योग्य तो सल्ला तिच्या सगळ्या गोष्टींवर दिला, परत तिला हेही सांगितलं की तुला जेव्हा वेळ मिळेल किंवा ऑफिसला सुट्टी मिळेल तेव्हा तू येऊन माझ्याशी भेट, म्हणजे अजून इन डिटेलिंग जे काही कायदेशीर गोष्टी कायदेशीर सल्ले असतील तुझं लग्न वाचवण्याकरता हे मी तुला जरूर सांगेन। अशा प्रकारे अर्ध्या तासाच्या कम्युनिकेशन नंतर तिला खऱ्या अर्थाने बरं वाटलं। सो सांगण्याचा मुद्दा हा आहे की वकिलाला जाऊन भेटलात की तुमची केस दाखल झाली असा गैरसमज हे डोक्यामधनं तुमचे विचार काढून टाका। आपलं लग्न वाचवण्याकरता देखील तुम्ही एका वकिलाचा सल्ला घेऊ शकता आणि म्हणूनच फोन कॉलिंगचा ऑप्शन मी आता तुम्हाला दिलेला आहे। तुम्हाला ऑफिसला यायला जमलं नाही तरी तुम्ही फोनवरनं अपॉइंटमेंट घेऊन अर्ध्या तासाचं कम्युनिकेशन माझ्याशी नक्कीच करू शकता आणि स्वतःला बरं वाटून घेऊ शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, कायदेशीर सल्ल्याकरता तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता। धन्यवाद।